आज 16 तारीख असा जूनची 2026 मधली आणि आकाशातली आपण ह्या बघू शकतो निष्प्रभ्र आकाश, फक्त जराशे ढग असत. 16 तारखेक अजून मान्सूनचं आगमन कोकणात होऊक नाही असा. द टेम्परेचर 35चा आपण फिलिंग करीत होतो, तर आता 37 वर गेला. 41चा आपण फिलिंग असता ह्युमिनिटीमुळे, आणि एवढी आपल्या कोकणाची दुर्दशा होत चालली आहे. एवढा असा नाही, म्हणजे यंदा अवकाळी पाऊस म्हणा, उष्णता वाढलेली, त्यामुळे आंब्यांचं नुकसान, पावसात कोसळणारे दरडी, डोंगर, खचणारे रस्ते, एवढा सगळं आपण फेसिंग करतो. तरी आपले कोकणातले राजकारणी, कोकणातला आपल्या या देशातला राज्यातला सरकार आपल्याकडे बरेच मोठे प्रकल्प आणीत असा. 8 गावात मायनिंग प्रकल्पांची घोषणा झाली आहे. त्याच्यानंतर 3 सागरी जे किनारे असत, त्या 3 सागरी किनाऱ्यांवर, देवगड, पूर्णगर यासारख्या किनाऱ्यांवर, मुणगी असा, याच्यावर अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा झाली आहे. एवढे सगळे कोकणातली जनता सगळा नैसर्गिक आपत्ती सहन करीत असताना कोणताही, म्हणजे सह्याद्रीच्या सारख्या जो आपला श्वास असा सह्याद्री कोकणचो, कारण जो आपणाक पाऊस जो आपणाक भेटता, पाणी जा भेटता, ती सगळ्या आपली सह्याद्रीची कृपा असा. आणि ह्या कोकणात मात्र आपल्या कोकणातले राजकारणी, आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय आणतात, अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी, मायनिंग. मी म्हणतोय एवढे सगळे तुम्ही यशस्वीन फिरताय, आम्ही रस्त्यावर फिरतो. तुमका जेव्हा काय बरा नसताना तर तुम्ही मुंबईसारख्या हॉस्पिटल आणि विमानांना ते AC गाडीन जाता, पण आमका आपटल्यावर मात्र अजूनही बांबोळी गोव्यासारख्या ठिकाणी जाऊचा लागता. हे आपल्या कोकणची दुर्दशा असा, खास करून सिंधुदुर्गाची. आणि एवढा असं नाही, कोण म्हणणार नाही की आम्ही जे सुविधा तुमका गोव्यात गावतो ते आम्ही तुमका कोकणात आणून देतो, सिंधुदुर्गात आणून देतो. पण आमचे निवडून लोकप्रतिनिधी काय सांगतात, आम्ही तुमका ऊर्जा प्रकल्प देतो, रिफायनरी देतो, गावा उद्ध्वस्त करणारे मायनिंग प्रकल्प देतो. दुर्दशा असा आहे आपल्या कोकणची.